चला आता इथून सुरुवात करा आणि हे सगळे झाड तोडून घ्या. हा चला सुरुवात करा. होय का हो साहेब, हे झाड का बरं तोडून राहिले तुम्ही? हे बघा, आपल्या नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे, तर आपल्या तपोवन मध्ये साधू ग्रामासाठी झाडे तोडायची आहे. अहो ठीक आहे, पण त्यासाठी झाड का तोडून राहिले तुम्ही? तू कोण आम्हाला सांगणारा? मी कोण? अहो मी नाशिककर आहे. अरे आम्ही पण नाशिक करे ना. माफ करा साहेब, पण तुम्हाला विसर पडलाय नाशिककर असल्याचा. अहो आज तुम्ही जे झाड तोडायला निघाले ते आमच्या नाशिकचा श्वास आहे, श्वास. हा, आणि आज तुम्ही तो श्वास राहून घ्यायला निघाले. आणि कितीतरी प्राण्यांचे पक्ष्यांचं ते घरट आहे, तिथं राहतात ते, आणि आज तुम्ही त्यांचं घरट उद्ध्वस्त करायला निघाले. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही काही सगळे झाडं नाही तोडणार, तर आम्ही फक्त 10 वर्ष जुनी झाडे तोडणार आहे. बाकी कुठल्याच झाडाला हात पण नाही लावणार. 10 वर्ष जुनी म्हणजे 10 वर्ष म्हणजे तुम्हाला चेष्टा वाटली का? अहो इथं एक झाड वाढवायला लोकांच्या जीवट्यावर येतं. हो बरोबर आहे तुमचं, पण आम्ही एक झाड तोडल्यानंतर त्याच्या जागेवरती 10 झाडे लावणार आहे. एक झाड तोडून तुम्ही 10 झाड लावणार आहे. राहू द्या साहेब, राहू द्या. मुळात ते नाही, विधानात चुकीचं आहे. राहू द्या, आम्हाला ना आमच्या नाशिकचा हैदराबाद नाही होऊन द्यायचंय. हा, आता तुम्ही ऐका, एक झाड तोडल्यावर तुम्ही 10 झाड लावणार आहे ना, तर आता एक झाड वाचवायला एकाच झाडाच्या पुढं आम्ही 100 जण उभे राहणार आहे. हे बघा, आम्ही सरकारचे नोकर आहेत, आमच्या हातात काहीच नसतं. ठीक आहे साहेब, मग आता तुमच्या सरकारला जाऊन सांगा, आमच्या तपोवन मधले झाडं न तोडता याच्यापेक्षा पण दुप्पट मोठं साधुग्राम तयार करता येईल. अहो मेरी मसरूळ जागा, गांधीनगर, पंचवटी, पांजरपोळ आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर हायवेला 45 पेक्षा अधिक मंगल कार्यालय, ते घ्या ना भाड्यावर. त्यासाठी काही झाडेच तोडले पाहिजे का? हे बघा, आमच्या हात बांधलेले. आम्ही ना काहीच करू शकत नाही. ठीक आहे साहेब, तुमचे असतील हात बांधेल, पण आमचे नाशिककरांचे हात नाहीये बांधेल. आम्ही आता ह्याच हातांनी या झाडाला मिठी मारणार आहे. सगळ्यात आधी आम्हाला तोडा, मग या झाडाला तोडा.